नमस्कार मंडळी. अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात बाजारात हिरवीगार कोळी आणि ताजी शेपू सहज मिळते. अशा शेपूची भाजी केली की तिचा सुगंध मऊसर पोत आणि हलकीशी गोडसर चव अगदी मन जिंकून घेते. त्यात मुगाची डाळ घातली की ही भाजी अधिक पौष्टिक, पोटभरीची आणि चविष्ट होते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येणारी पारंपरिक रेसिपी आहे. इथे काही घरातले साधे साहित्य घेतलेले आहे. शेपूची भाजी घेतली आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. मुगाची डाळ घेतली आहे पिवळी. 10 मिनिटं त्याला मी भिजत ठेवली होती डाळीला. त्यानंतर मी हळद घेतली आहे चिमूटभर. टोमॅटो घेतला आहे. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपल्याला त्याची पेस्ट करून भाजीला टाकायची आहे आणि इथं कांदा घेतला आहे फोडणीसाठी. तर साधे सोपे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या भाजीसाठी. इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेत आहे मी. शेपू आपल्याला व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्याचे जाड देठ असतात ते काढून टाकायचे आहेत. कोवळी पाणी आणि बारीक देठ वापरा. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे. नंतर ते बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचे आहे. आता मी 2 चमचे तेल टाकले आहे आणि तेल आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले आहेत काही. जिरे तडतडल्यानंतर आपण एक कांदा चिरून घेतला होता बारीक कट करून, तो सुद्धा टाकला आहे. तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे. कांदा परतल्यानंतर मी आता इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेत आहे. त्याचं पेस्ट करणार आहे खलबत्त्यामध्ये. थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकले की आपली पेस्ट व्यवस्थित होते बारीक करून. खलबत्त्यात वाटल्याने आपल्या भाजीला छान चव येते. त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेत आहे. आता माझं बारीक करून झाली आहे पेस्ट, ते चमच्याने काढत आहे. पाहू शकता तुम्ही इतकी बारीक पेस्ट केली नाही, जाडसरच ठेवली आहे. जाडसर ठेवल्याने भाजीला चव अप्रतिम येते. आता त्या कांद्यामध्ये मी ती पेस्ट टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी त्याला. जो लसणाचा जो कच्चेपणा असतो ना, तो निघेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचा आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकत आहे मी त्यामध्ये. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते पण. कांदा, टोमॅटो आणि ती पेस्ट एकजीव झाली पाहिजे. वाटलंस तर तुम्ही यामध्ये मीठ सुद्धा टाकू शकता टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी. त्याचाच होईल मग. आता त्यामध्ये मी हळद टाकून घेत आहे. हळद जास्त नाही टाकली तरी चालेल. आपला जो भाजीचा कलर असतो ना हिरवा, तो तसा दिसला तरी छान वाटतो. हळद आपल्याला लागेल तशीच टाकायची थोडीशी आणि आता त्यामध्ये मी डाळ टाकत आहे. डाळ 10 मिनिटं जर भिजत ठेवली ना तर छान शिजते आणि आपल्याला जास्त पण शिजवून घ्यायची नाही ती डाळ. तर डाळ टाकल्यानंतर आपली शेपूची भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती. त्यातलं पाणी पण निथळलेलं आहे थोडंसं. आता मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. आता त्या डाळीमध्ये मी ती भाजी टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करत आहे त्याला. डाळ साधारण 70 ते 80% शिजली की चिरलेला शेपू त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व नीट एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ते. नीट शेपू घातल्यास शेपू पटकन पाणी सोडतं आणि छान शिजतो. जर भाजी कोरडी वाटत असेल तुम्हाला तर फक्त 2-3 टेबलस्पून गरम पाणी शिंपडा त्यावर आणि जास्त पाणी घालू नका. आता मी जो आपण पेस्ट करून घेतली होती ना, त्यामध्येच थोडंसं पाणी खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं फक्त त्यामध्ये टाकलं आहे किंचितच. शेवटी तुम्हाला आवडत असल्यास 1 टेबलस्पून गूळ सुद्धा टाकू शकता, गूळ किंवा साखर. आणि यावर झाकण ठेवून सुद्धा तुम्ही शिजवू शकता भाजी. नाही झाकलात तरी चालेल, कारण की जेव्हा आपण झाकण देतो तेव्हा भाजीचा कलर चेंज होतो. पाहू शकता तुम्ही इथं गरमागरम शेपू मुगाची डाळ आपली छान झालेली आहे. ही भाजी ज्वारीची भाकरी, बाजरी, गव्हाचा फुलका किंवा साध्या वरणासोबत सुद्धा अप्रतिम लागते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या.
धन्यवाद मंडळी.